मुलांनो, ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 22 आपण सोडवणार आहोत. कॅरी आउट फॉलोइंग ॲडिशन्स ऑफ रॅशनल नंबर्स. या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज करत असताना यांचे जे डिनोमिनेटर्स आहेत ते समान असणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण त्यांची बेरीज करू शकत नाही. मग यांचे डिनोमिनेटर्स समान करण्यासाठी आपण त्यांचा एलसीएम पहिल्यांदा शोधू. त्यासाठी आपण व्हर्टिकल मेथड वापरू. 36 आणि 42 यांचा एलसीएम आपल्याला शोधायचा आहे. 36 आणि 42 2 टाइम्स टेबलने डिवाइड होतात. 2 ने 36 ला आपण भागलं की भागाकार येतो 18. 2 ने 42 ला आपण भागलं की भागाकार येतो 21. पुढे 28 आणि 21 या दोन्ही संख्या 3 च्या टेबलमध्ये येतात, म्हणून आपण 28 आणि 21 ला 3 ने डिवाइड करू. 3 ने 18 ला भागलं की भागाकार येतो 6 आणि 3 ने 21 ला भागल्यानंतर भागाकार येतो 7. 6 आणि 7 या दोघांनाही भाग जाईल अशी संख्या नाही, त्यामुळे इथे ही क्रिया संपली. यामध्ये कॉमन फॅक्टर्स आहेत 2 आणि 3. यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला HCF मिळेल, परंतु आपल्याला LCM हवा आहे, म्हणून आपण हे कॉमन फॅक्टर्स आणि उरलेले जे फॅक्टर्स आहेत या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला LCM मिळेल. 2 × 3 × 6 × 7 असं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला LCM मिळतो 252. या ठिकाणी आपण दोघांचाही डिनोमिनेटर 252 करणार आहोत. पहिला फ्रॅक्शन आहे 5/36. 36 ला कितीने मल्टिप्लाय केलं की 252 येतात. तर इथेच आपल्याला हे लक्षात येतं, बेत्रिक 6 आणि 6 सक 36 या तिघांचा गुणाकार केला की 36 होतात. जो डिनोमिनेटर इथे आहे 36 आणि त्याच्या पुढे आहे 7, म्हणजे हे 36 त्याला आपण 7 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 252 हा LCM मिळतो. म्हणून आपण इथे 36 ला 7 ने मल्टिप्लाय केलं, म्हणून न्यूमरेटरला देखील 7 ने मल्टिप्लाय केलं. मग आपल्याला याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळतो 35/252. दुसरा फ्रॅक्शन आहे 6/42. 42 ला 6 ने मल्टिप्लाय केलं आहे, परंतु हे 6 कसे घेतले तर हे फॅक्टर्स आहेत तिथेच आपण पाहायचं. 7 3 जा 21, 21 2 जा 42 आणि उरलेली संख्या कोणती 6. 42 आणि 6 यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला 252 हा LCM मिळतो. मग न्यूमरेटरला देखील आपण 6 ने मल्टिप्लाय केलं. त्यानंतर आपल्याला 6/42 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मिळतो 36/252. 35/252 आणि 36/252 यांची आता आपण बेरीज करणार आहोत. यांची बेरीज केली की आपल्याला बेरीज मिळते 71/252. प्रॅक्टिस सेट 22 मधलं हे पहिलं उदाहरण होतं. आता आपण दुसरं उदाहरण सोडवूया. 1 and 2/3 प्लस 2 and 4/5 हे इथे मिक्स फ्रॅक्शन आहेत, त्याचा आपण फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करून घेऊया. 3 ने 1 ला मल्टिप्लाय केलं की 3 1 जा 3, त्यामध्ये 2 ॲड करायचे की आपल्याला 5/3 हा फ्रॅक्शन मिळतो. पुढे आहे 2 and 4/5, यामध्ये 2 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन होणार आणि त्यामध्ये आपण 4 ॲड करणार. 2 5 जा 10 प्लस 4 किती होतात 14. मग याचा आपल्याला फ्रॅक्शन मिळतो 14/5. 5/3 प्लस 14/5 यांची देखील डिनोमिनेटर भिन्न आहेत, त्यामुळे आपल्याला यांचा देखील डिनोमिनेटर समान करावा लागेल. 3 आणि 5 चा LCM येतो 15, म्हणजेच 3 आणि 5 यांच्या पाड्यामध्ये येणारी लहान सामायिक संख्या आहे 15. 3च्या पाड्यात पण 15 येतात आणि 5च्या पाड्यात देखील 15 येतात, म्हणून यांचा डिनोमिनेटर आपण 15 करणार आहोत. त्यातील पहिला फ्रॅक्शन आहे 5/3. 3 ला
5 ने आपण मल्टिप्लाय केलं की 15 हा डिनोमिनेटर मिळतो, म्हणून न्यूमरेटरला देखील 5 ने मल्टिप्लाय केलं. पुढचा फ्रॅक्शन आहे 14/5. त्याचा डिनोमिनेटर आहे 5, त्याला 3 ने आपण मल्टिप्लाय केलं की 15 हा डिनोमिनेटर मिळतो, म्हणून आपण न्यूमरेटरला देखील 3 ने मल्टिप्लाय केलं की त्याचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला 42/15. आता इथे दोघांचेही डिनोमिनेटर समान झाले, त्यामुळे यांची आपण आता ॲडिशन करू शकतो. 25 + 42/15 यांची ॲडिशन येते 67/15. तिसरं उदाहरण आहे 11/17 + 13/19. यांचे डिनोमिनेटर जर आपण पाहिले तर दोन्हीही हे प्राईम नंबर्स आहेत, त्यामुळे प्राईम नंबर्सचा एलसीएम त्या दोन संख्यांचा गुणाकारच असतो. 17 आणि 19चा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार म्हणजेच त्या दोन संख्यांचा एलसीएम असणार आहे. पहिला फ्रॅक्शन आहे 11/17, त्याला आपण 19 ने मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला देखील 19 ने मल्टिप्लाय केलं की 11/17चा आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला 209/323. दुसरा फ्रॅक्शन आहे 13/19, त्याला आपण या 17 ने मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला देखील 17 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला त्याचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळतो 221/323. आता इथे दोघांचाही डिनोमिनेटर समान झाला, त्यामुळे यांची आपण ॲडिशन करू शकतो. 209 + 221/323 यांची आपण बेरीज केली, बेरीज येते 430/323. पुढील चौथं उदाहरण आहे 2 and 3/11 + 1 and 3/77. हे देखील इथे मिक्स फ्रॅक्शन आहेत, त्यांचे आपण फ्रॅक्शन करून घेऊया. 11 आणि 2चा गुणाकार होणार आणि त्यामध्ये 3 आपण मिळवणार. 11 2 जा 22 + 3 25. पुढचा फ्रॅक्शन आहे 1 and 3/77. 77 1 जा 77 + 3 80/77 हा फ्रॅक्शन आपल्याला मिळतो. दोन्ही फ्रॅक्शन जर आपण पाहिले त्यांचे डिनोमिनेटर भिन्न आहेत, त्यामुळे आपण त्यांचे डिनोमिनेटर समान करून घेऊ. 11च्या पाठीमध्ये 77 येतात. 11ला जर आपण 7 ने मल्टिप्लाय केलं तर 77 हा डिनोमिनेटर मिळतो आणि दोघांचेही डिनोमिनेटर समान होतात, म्हणून 11ला आपण 7 ने मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला देखील 7 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 25/11चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला 175/77 + 80/77. दोघांचेही डिनोमिनेटर समान आहे, त्यामुळे आपण यांची बेरीज केली. 175 + 80/77 इज इक्वल टू 255/77. या रॅशनल नंबरची बेरीज आलेली आहे 255/77. क्वेश्चन नंबर 2, कॅरी आउट फॉलोइंग सबस्ट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर. इथे आपल्याला रॅशनल नंबरची वजाबाकी करायची आहे. इथे जे नंबर्स दिलेले आहेत त्यांचा डिनोमिनेटर भिन्न आहे, त्यामुळे आपण त्यांचा डिनोमिनेटर समान करून घेऊ. दोन्ही हे प्राईम नंबर्स आहेत, त्यामुळे 11 आणि 7चं आपण मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला यांचा एलसीएम मिळेल. पहिला फ्रॅक्शन आहे 7/11. 11ला आपण 7 ने मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला देखील 7 ने मल्टिप्लाय केलं. 7/11चा आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला 49/77. दुसरा फ्रॅक्शन आहे 3/7. त्याला पहिल्या अपूर्णांकाचा जो डिनोमिनेटर आहे 11 त्यांना आपण मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला देखील 11नंच मल्टिप्लाय करायचं. मग आपल्याला 3/7चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला 33/77. दोघांचेही डिनोमिनेटर समान झाले, त्यांची आपण वजाबाकी करू. 49 - 33/77 यांची वजाबाकी येते 16/77. दुसरं उदाहरण आहे
13/36 मायनस 2/40. 2/40 ला आपण 1/20 मध्ये कन्वर्ट केलं, त्यामुळे आपल्याला उदाहरण सोडवणं सोपं जाईल. 2/40 याचा डिनोमिनेटर 40 आहे, त्याला पण 2 ने डिवाइड केलं आणि 2 ला देखील 2 ने डिवाइड केलं. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही 2 ने डिवाइड केलं की आपल्याला 1/20 हा फ्रॅक्शन मिळतो. आता आपण या दोन फ्रॅक्शनची वजाबाकी करणार आहोत. त्यासाठी अगोदर व्हर्टिकल मेथडने 36 आणि 20 यांचा आपण एलसीएम काढून घेऊ. 36 आणि 20 या दोन्ही संख्या 2च्या पाड्यामध्ये आहे, म्हणजेच 2च्या पटीत आहेत, म्हणून आपण 2 ने यांना भाग देऊ. 2 ने 36 ला भागलं की भागाकार येतो 18 आणि 2 ने 20 ला भागलं की भागाकार येतो 10. 18 आणि 10 या दोन्ही संख्या पुन्हा 2च्या पटीमध्ये आहेत. 2 ने 18 ला भागलं की भागाकार येतो 9 आणि 2 ने 10 ला भागलं की भागाकार येतो 5. आता 9 आणि 5 या दोन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये येत नाहीत. यामध्ये कॉमन फॅक्टर आहेत 2 आणि 2 आणि उरलेले फॅक्टर्स आहेत 9 आणि 5. या सगळ्यांचा आपण गुणाकार केला की आपल्याला 36 आणि 20 यांचा एलसीएम मिळतो. 2 गुणिले 2 गुणिले 9 गुणिले 5 यांचा गुणाकार केला की आपल्याला 180 हा 36 आणि 20चा एलसीएम मिळतो. पहिला फ्रॅक्शन आहे 13/36. याचा डिनोमिनेटर आपल्याला किती करायचा आहे 180. आपण पहिल्यांदा हे फॅक्टर्स पाहूया. 9 2 जा 18, 18 2 जा 36 या पहिल्या 3 संख्यांचा गुणाकार 36 होतो आणि उरलेली संख्या आहे 5, म्हणून 36 ला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं की 180 हा डिनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील आपण 5 ने मल्टिप्लाय केलं, त्यानंतर 13/36 चा आपल्याला इक्वलंट फ्रॅक्शन मिळाला 65/180. दुसरा फ्रॅक्शन आहे 1/20. तर यातले जर आपण 9 बाजूला ठेवले तर 5 दुने 10, 10 दुने 20, 20 हा डिनोमिनेटर तयार झाला इथे असलेला आणि उरलेला जो अंक आहे 9 त्याने गुणलं की आपल्याला आवश्यक असलेला डिनोमिनेटर 180 मिळतो. म्हणून आपण 20 ला 9 ने मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला देखील 9 नेच मल्टिप्लाय करायचं, मग आपल्याला 1/20 चा इक्वलंट फ्रॅक्शन मिळतो 9/180. 65/180 आणि 9/180 यांचं आपण सबस्ट्रॅक्शन करू, कारण दोघांचेही डिनोमिनेटर आता समान आहे. यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर मिळतं आपल्याला 56/180. 56 आणि 180 या दोन्ही संख्या 4च्या पटीमध्ये आहेत, म्हणजे दोघांनाही 4 ने भाग जातो. मग 56 ला आपण 4 ने भागलं की भागाकार येतो 14 आणि 180 ला 4 ने भागलं की भागाकार येतो 45. अशा प्रकारे या दोन संख्यांची वजाबाकी आहे 14/45. तिसरं उदाहरण 1 and 2/3 मायनस 3 and 5/6. हे देखील मिक्स फ्रॅक्शन आहेत, ते आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊ. 3 1 जा 3 प्लस 2 5/3. दुसरा फ्रॅक्शन 6 3 जा 18, 18 प्लस 5 23, 23/6 हा दुसरा फ्रॅक्शन मिळतो. आता आपल्याला 5/3 आणि 23/6 यांची वजाबाकी करायची आहे, परंतु त्यांचे डिनोमिनेटर भिन्न आहेत, त्यामुळे डिनोमिनेटर समान करून घेऊ. 3च्या पटीमध्ये 6 येतात, त्यामुळे पहिला जो फ्रॅक्शन आहे 5/3 याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांनाही 2 ने मल्टिप्लाय करायचं की त्याचा इक्वलंट फ्रॅक्शन आपल्याला मिळतो 10/6 आणि दुसरा फ्रॅक्शन आहे 23/6. डिनोमिनेटर समान आहे, त्यामुळे यांची आपण वजाबाकी केली. 10 - 23 वजाबाकी केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह त्या उत्तराला येणार, त्यामुळे यांची वजाबाकी आहे -13/6. चौथं उदाहरण 4 and 1/2 मायनस 3 and 1/3. हे देखील मिक्स फ्रॅक्शन आहेत,
ते आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केले. 9/2 मायनस 10/3 यांचे डेनोमिनेटर भिन्न आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांचे डेनोमिनेटर समान करावे लागतील. दोन्ही प्राईम नंबर आहेत, दोघांचंही मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला त्यांचा एलसीएम मिळतो. पहिला फ्रॅक्शन आहे 9/2, त्याला दुसऱ्या फ्रॅक्शनचा डेनोमिनेटर जो आहे 3 त्याने मल्टिप्लाय केलं की आपल्याला त्याचा इक्वलंट फ्रॅक्शन मिळतो 27/6. दुसरा फ्रॅक्शन आहे 10/3, त्याला आपण पहिला फ्रॅक्शनचा जो डेनोमिनेटर आहे त्याने मल्टिप्लाय केलं की त्याचा इक्वलंट फ्रॅक्शन मिळतो 20/6. दोघांचे डेनोमिनेटर आता समान आहेत, त्यामुळे आपण त्यांची वजाबाकी करू. 27 - 20/6 ही वजाबाकी केली की आपल्याला या संख्यांची वजाबाकी मिळते 7/6. तिसरा प्रश्न आहे मल्टिप्लाय द फॉलोइंग रॅशनल नंबर. आता आपल्याला रॅशनल नंबरचा गुणाकार करायचा आहे. बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार भागाकार यांचे नियम वेगळे आहेत, त्यामुळे गुणाकार कसा करायचा हे आपण लक्षात घेऊ. दोन्ही जे न्यूमरेटर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि दोन्ही जे डेनोमिनेटर आहेत त्या डेनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. न्यूमरेटर आहेत 3 आणि 2, त्यांचा गुणाकार केला की तो येतो 6. डेनोमिनेटर आहेत 11 आणि 5, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला 55 हा डेनोमिनेटर मिळतो. त्यामुळे या संख्यांचा गुणाकार आहे 6/55. या ठिकाणी देखील दुसरं उदाहरण तशाच प्रकारे सोडवलेलं आहे. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन येतं 48 आणि डेनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन येतं 75. 48/75. परंतु 48/75 हा न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर 3च्या पटीमध्ये आहेत, म्हणून आपण त्यांना 3ने भागलं. 3ने भागल्यानंतर आपल्याला त्या दोन संख्यांचा गुणाकार मिळतो 16/25. तिसरं उदाहरण, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन केलं -8 × 3 -24 आणि डेनोमिनेटर आहेत 9 आणि 4, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर येतं 36. या दोन संख्यांचा आपल्याला गुणाकार मिळाला -24/36. हे न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर 12च्या पटीमध्ये आहेत. या फ्रॅक्शनचा डेनोमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांनाही आपण 12 डिवाइड केलं. 12 2 जा 24 आणि 12 3 जा 36. या दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला मिळालं -2/3. चौथं उदाहरण आहे 0/6 × 3/4. न्यूमरेटर 0 आणि 3 यांचा आपण गुणाकार करणार आणि डेनोमिनेटर 6 आणि 4 यांचा गुणाकार करणार. 0ला कोणत्याही संख्येनं गुणलं की गुणाकार 0च येतो. डेनोमिनेटर आहेत 6 आणि 4, त्यांचा गुणाकार येतो 24. 0/24 म्हणजेच 0. राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स यालाच रेसिप्रोकल असे देखील म्हणतात. 2/5 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे 5/2. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स होताना त्याचा न्यूमरेटर डेनोमिनेटरच्या जागी जातो आणि डेनोमिनेटर न्यूमरेटरच्या जागी येतो. आणि या दोन संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार 1 येतो. म्हणजेच एखाद्या संख्येचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स केला की ती संख्या आणि त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स या दोघांचा गुणाकार 1 असतो. दुसरं उदाहरण आहे -3/8, त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे -8/3. पुढील उदाहरण -17/39, त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे -39/19. 7 म्हणजेच 7/1, त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स येणार 1/7. पुढे मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे, तो आपण कन्वर्ट केला आणि मगच त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहिला. त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स -3/22. पाचवा प्रश्न आहे कॅरी आउट द डिव्हिजन ऑफ द रॅशनल नंबर. इथे आपल्याला रॅशनल नंबरचा भागाकार करायचा आहे. त्यातील पहिलं उदाहरण 40/12
डिवाइड बाय 10/4. भागाकार करताना काय करायचं तर पहिला फ्रॅक्शन लिहायचा 40/12 आणि दुसरा जो फ्रॅक्शन आहे 10/4 त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घ्यायचा आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा. त्यामुळे आपल्याला यांचा भागाकार मिळतो. 40/12 आणि 10/4 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आहे 4/10. मग आपण यांचा आता गुणाकार करू. 40 आणि 4 यांचा गुणाकार येतो 160. 12 आणि 10 यांचा गुणाकार येतो 120. यांचा आपल्याला परत भागाकार करायचा आहे. भागाकार करताना इथे बघा दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी शून्य आहे. ते एक शून्य आपण कट केलं म्हणजेच 10 ने त्याला आपण भागलं. भागाकार केल्यानंतर आपल्याला फ्रॅक्शन मिळतो 16/12. 16 आणि 12 ह्या दोन्ही संख्या 4च्या पटीमध्ये आहेत म्हणून त्याला आपण पुन्हा 4 ने भागलं. 4 ने भागल्यानंतर आपल्याला दिलेल्या दोन संख्यांचा भागाकार मिळतो 4/3. दुसरं उदाहरण आहे -10/11 डिवाइड बाय -11/10. भागाकार करत असताना आपल्याला गुणाकार हीच क्रिया करायची आहे. फक्त दुसरी जी संख्या आहे त्याचा आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेणार आहोत. -10 इंटू -10 इज इक्वल टू 100. मायनस मायनस मल्टिप्लिकेशन करत असताना प्लस होतं आणि डिनोमिनेटर आहेत 11 इंटू 11 त्यांचा गुणाकार येतो 121. त्यामुळे या दोन संख्यांचा भागाकार आलेला आहे 100/121. तिसरं उदाहरण -7/8 डिवाइड बाय -3/6. पहिला फ्रॅक्शन लिहिला -7/8 आणि पुढील संख्येचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेतला -6/3. न्यूमरेटरचा गुणाकार केला 42 आणि डिनोमिनेटरचा गुणाकार केला की येतो 24. 42/24 हा जो फ्रॅक्शन आहे त्यामधील न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर हे दोन्हीही 6च्या पटीमध्ये आहेत. 6 7 जा 42, 6 4 जा 24. या दोन संख्यांचा भागाकार आपल्याला मिळतो 7/4. चौथं उदाहरण आहे 2/3 डिवाइड बाय -4. पहिला फ्रॅक्शन आपण खाली लिहिला 2/3, पुढे गुणिले चिन्ह आणि त्यापुढे -4 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स -1/4. न्यूमरेटरचा गुणाकार केला, गुणाकार येतो -2 आणि डिनोमिनेटरचा गुणाकार केला की गुणाकार येतो 12. -2/12 यामधील न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर 2च्या पटीमध्ये आहेत म्हणून आपण त्या दोघांनाही 2 ने डिवाइड केलं की आपल्याला त्या संख्यांचा भागाकार मिळतो -1/6. पाचवं उदाहरण 2 and 1/5 डिवाइड बाय 5 and 3/6. हे मिक्स फ्रॅक्शन आहेत ते आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केले. त्यानंतर त्यांचा आपण आता भागाकार करू. 11/5 इंटू दुसरा जो फ्रॅक्शन आहे 33/6 त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेतला. त्यानंतर न्यूमरेटरचा गुणाकार केला आणि डिनोमिनेटरचा गुणाकार केला. आपल्याला उत्तर मिळतं 66/165. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही संख्या 33 ने डिव्हिजिबल आहेत. 33 ने त्या दोघांनाही भाग जातो. भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 2/5. या दोन्ही संख्यांचा भागाकार आहे 2/5. सहावं उदाहरण -5/13 डिवाइड बाय -7/26. पहिला फ्रॅक्शन आहे -5/13 गुणिले दुसरी जी संख्या आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेतला 26/7. न्यूमरेटरचा गुणाकार केला आणि डिनोमिनेटरचा गुणाकार केला. आपल्याला उत्तर मिळालं -130/91. 130 आणि 91 या दोन्ही संख्या 13च्या पटीमध्ये आहेत म्हणून आपण त्या दोघांनाही 13 ने भाग दिला. भागाकार केल्यानंतर दिलेल्या संख्यांचा आपल्याला भागाकार मिळतो -10/7. सातवं उदाहरण
9/11 डिवाइड बाय -8. 9/11 इंटू दुसरी जी संख्या आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहिला -1/8. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन केलं आणि डेनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला दिलेल्या संख्यांची वजाबाकी मिळते -9/88. पुढील उदाहरण आहे 5 डिवाइड बाय 2/5. त्यातील पहिली संख्या आहे 5/1. 5 म्हणजेच 5/1. दुसरी जी संख्या आहे त्याचा आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घेतला 5/2. न्यूमरेटर आहेत 5 आणि 5 त्यांचा गुणाकार येतो 25. डिनोमिनेटर आहेत 1 आणि 2 त्यांचा गुणाकार येतो 2. दिलेल्या संख्यांची वजाबाकी आपल्याला मिळाली 25/2. प्रॅक्टिस सेट 22 इथे आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. या जी उदाहरणे आपण आता सोडवली त्या उदाहरणांचा तुम्ही सराव करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 23 पाहणार आहोत. धन्यवाद.